निलेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तिथे रावेरच्या नवनिर्वाचित खासदार रक्षा खडसेंची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली। त्यांना मंत्रिपदासाठी फोन आल्याची माहिती आहे। त्यामुळे रक्षा खडसेंची वर्णी दिल्लीच्या मंत्रिमंडळात लागल्याचं निश्चित झालं। त्यामुळे आज रक्षा खडसे मंत्रिपदाची शपथ घेताना पाहायला मिळणार आहेत। दरम्यान आई मंत्री झाल्यानंतर मुलांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया। रक्षा खडसे यांना मंत्रिपद जाहीर झाल्यानंतर त्यांच्या कन्या आपल्या सोबत आहेत। कृषिका काय सांगशील? नक्की खूपच आनंद होतोय की मम्मीला मंत्रिपदाची शपथ घ्यायला आज आमंत्रण भेटलेलं आहे आणि आम्ही पण आता त्याच्यासाठीच दिल्लीला निघालेलो आहे। अपेक्षा होती आईला मंत्रिपद मिळेल मग? अपेक्षा म्हणजे आता 2-3 दिवस आम्ही पण टीव्हीवर बघत होतो तर तेच माहिती, तिथं चर्चा चालू होती तर तेवढंच माहिती होतं। काय कारण होतं असं वाटतंय तुला की आईला मंत्रिपद मिळतंय? जे आता 10 वर्ष काम केलेलं आहे ते सगळ्यांना दिसतच असेल की काय काय काम केलेलं आहे, काय काय योजनाचं हे केलेलं आहे, तर म्हणून त्याच्यामुळे भेटलं। आनंद कसा सेलिब्रेट करतोय आपण? आनंद आता तर पहिले आम्ही सगळे दिल्लीला चाललोय, सगळी फॅमिली, आणि मग नंतर आता मग तिथं बघू शपथ झाली की रात्री। गुरुनाथ हा रक्षाताईंचा छोटा चिरंजीव आहे, तू काय सांगशील? मला खूप आनंद होतो की मम्मा मिनिस्टर झाली आणि आता मी दिल्लीला जातोय तिला शपथ घेताना पाहणार। तुला वाटलं होतं आईचं शपथविधी होणार आहे, मंत्री होणार आहे? हो। कशामुळे वाटत होतं? मला कालच माहित पडलं की मम्मा दिल्लीला ते मिनिस्टरच्या मीटिंगसाठी गेली, नाही तर मला माहित नव्हतं। सेलिब्रेशन कसं असणार आहे? खूप चांगलं होणार आहे, पाहू आता दिल्लीला जाऊन काय करणार। रक्षा खडसेंना टीम मोदीमध्ये स्थान मिळालं।